पनवेल शहर आणि करंजाडे वसाहतीला जोडणाऱ्या गाडी नदीवरील पनवेल महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पुलाचे काम आता प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन यापूर्वी संपन्न झाले होते, तर सोमवारी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन केलेल्या पाठपुराव्याला या प्रकल्पामुळे यश आले असून यामुळे परिसरातील दळणवळण आणि अधिक वेगवान होणार आहे। महानगरपालिकेच्या हद्दीतील भूखंड क्रमांक 506 पनवेल बाजूने करंजाडे मलनिस्सारण उदंचन केंद्राजवळ गाडी नदीवर हा नवीन पूल उभारला जाणार आहे। सध्या करंजाडेकडे जाणाऱ्या अस्तित्वातील पुलावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते, ज्यामुळे नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। विशेषतः पनवेल शहर, करंजाडे आणि वडघर येथील सिडको वसाहतीमधील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे। हा नवीन पूल कार्यान्वित झाल्यानंतर ही कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे। येत्या काळात लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे। हे दूरदृष्टीने लक्षात घेऊनच या पुलाचे नियोजन करण्यात आले आहे। या कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपचे विभागीय अध्यक्ष करुणा शेलार, नाथा भरवाड, आतिश साबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते।